इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचे MCQ. ओके, तर या ठिकाणी डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचे दोन रूल आहेत. पहिला रूल आहे, जर इंटिग्रल a टू b f ऑफ x कॉमा अल्फा dx असेल तर i चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा म्हणजे त्या इंटिग्रेशन मधलं जे इंटिग्रँड आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा येणार आहे. ओके, तर हा पहिला रूल कधी, तर ज्यावेळेस आपलं जे लिमिट आहे इंटिग्रेशनचं तर त्या लिमिटमध्ये लोअर आणि अप्पर लिमिट दोन्ही लिमिट जर कॉन्स्टंट असतील तर त्या केसमध्ये आपण रूल नंबर 1 यूज करतो. ओके, आणि रूल नंबर 2 काय सांगतो, आपलं इंटिग्रल जे आहे त्याच्यामध्ये लिमिट जे आहेत ते दोन्हीच्या दोन्ही लिमिट किंवा दोन्हीपैकी किमान एक लिमिट हे अल्फा पॅरामीटर अल्फाचं फंक्शन असलं पाहिजे. ओके, या ठिकाणी पॅरामीटर अल्फा घेतलेला आहे. अल्फाच्या ऐवजी ए बी दुसरा कुठलाही पॅरामीटर असू शकतो, एक्स असू शकतो, टी असू शकतो. ओके, तर त्या पॅरामीटरचं फंक्शन असलं पाहिजे दोन्हीपैकी किमान एक लिमिट. तर त्या केसमध्ये त्या इंटिग्रलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर अल्फा म्हणजे असणार आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ अवर फंक्शन इनसाइड द इंटिग्रल प्लस हे जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये एकच्या ऐवजी सुरुवातीला अप्पर लिमिट पुट करा आणि त्याला त्या अप्पर लिमिटच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. नंतर मायनस साइन देऊन या टोटल फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं लोअर लिमिट पुट करा ए ऑफ अल्फा एक्सच्या जागी आणि त्याला मल्टिप्लाय त्या लोअर लिमिटच्या डेरिव्हेटिव्ह. ओके, तर पहिलं एक्झाम्पल जे आहे MCQचं ते बघूया. याच्यामध्ये आपल्याला फाय ऑफ ए दिलेला आहे. फाय ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x upon x into bracket 1 minus e raised to minus ax dx. आणि या ठिकाणी आपलं टार्गेट आहे d5 by dA फाइंड करणं. ओके, d5 by dA म्हणजे फायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a पाहिजे आपल्याला. या ठिकाणी पॅरामीटर हा a आहे, a हा पॅरामीटर आहे. लिमिट मध्ये पॅरामीटर आहे का ते बघायचं किंवा पॅरामीटरचं फंक्शन. तर लिमिट दोन्हीच्या दोन्ही कॉन्स्टंट आहेत म्हणजे आपल्याला पहिला रूल अप्लाय करायचा आहे. तर पहिला रूल सांगतो इंटिग्रेशन आहे तसं आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर येणार आहे टोटल फंक्शनचा e raised to minus x upon x into bracket 1 minus e raised to minus ax. ओके, आणि मग आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a आहे म्हणजे a सोडून उरलेले सगळे व्हेरिएबल कॉन्स्टंट असणार आहेत. इंटिग्रेशन आहे तसं राहील. या टोटल फंक्शन मध्ये a नसणारं फंक्शन जे मल्टिप्लाय डिवाइड आहे ते बाहेर येईल डेरिव्हेटिव्हच्या. ओके, म्हणजे बाहेर येणार आहे e raised to minus x upon x, आतमध्ये राहील पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a ऑफ 1 minus e raised to minus ax dx. ओके, तर या केसमध्ये येऊन जाईल इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x upon x into 1 चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 कारण याच्यामध्ये a नाहीये मायनस एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये a आहे. एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियलच असतो पण पॉवरला फक्त a नसून मायनस ax आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आला -1 into x. ओके, सो दिस इज इक्वल टू या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज केला, सिन्स d dx ऑफ e raised to f of x is equal to e raised to f of x as it is into derivative of f of x. ओके, आणि मग या पद्धतीने झालेलं इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x upon x. ओके, हा मायनस आणि मायनस प्लस x झाला e raised to minus ax dx. x ला x कॅन्सल झाला. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एकदा ऑप्शन बघूया म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला याला सिम्प्लिफाय करता येईल. ओके, इथं दोन्ही एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत बेसला तर पॉवरची ऍडिशन येईल -x minus ax dx. दोघांमध्ये -x आहे ते आपण कॉमन घेऊया म्हणजे झालं e raised to minus x into bracket 1 plus a dx. आणि या टाइप मध्ये आपलं इक्वेशन आहे का ते बघा. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x a plus 1 किंवा 1 plus a पण या ठिकाणी मायनस साइन दिसतंय. ओके, बाहेर a अपॉन x आहे, मायनस साइन नाही, हा a अपॉन x आहे पण याच्यामध्ये नाही म्हणजे आपला ऑप्शन जो आहे तो डी हा ऑप्शन करेक्ट आहे. ओके, सो ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. ओके, दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसऱ्यामध्ये काय विचारले पहा, एकदा रीड करा दुसरं एक्झाम्पल तर तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी आय ऑफ ए दिलेला आहे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये. तो दिलेला आहे इंटिग्रेशन 0 टू x. ओके, x raised to a -1 अपॉन log x
dx. ओके, दिस इज गिवन फंक्शन आणि पुढे जाऊन आपल्याला डी आय बाय डी ए पण दिलेला आहे. सो डी आय बाय डी ए इज इक्वल टू 1 अपॉन ए प्लस 1. ओके, आणि काय म्हटलं याचं, युजिंग डिफरन्सिएशन अंडर इंटिग्रल साइन रूल द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल, या इंटिग्रलची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर या ठिकाणी हे डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आपल्याला आय चा विथ रिस्पेक्ट टू, आपल्याला आय पाहिजे तर याला इंटिग्रेट करावं लागेल. आफ्टर इंटिग्रेटिंग वी गेट विथ रिस्पेक्ट टू ए, या ठिकाणी ए च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह आहे. तर ते येणार इंटिग्रेशन डी आय बाय डी ए is equal to integration 1 upon a plus 1 dA. Okay, so this become I of a is equal to log of a plus 1. Okay, हा लिनियर फॅक्टर आहे डिनॉमिनेटरला 1 upon x असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह log x आला असता, 1 upon ax plus b असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आला असता. वाटलंच ते तुम्ही फॉर्म्युला लिहितो, सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 upon ax plus b dx is equal to log of ax plus b डिवायडेड बाय ए. ओके, लिनियर फॅक्टर असेल एक्सचा तर या ठिकाणी एचा लिनियर फॅक्टर आहे एच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन, त्याला लॉग ऑफ ए प्लस 1 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल सी. ओके, कारण हे इनडेफायनाइट इंटिग्रल आहे. सो दिस इम्प्लाइज, आता कॉन्स्टंट सी फाइंड करायचं आपल्या आन्सर मध्ये, कुठेही कॉन्स्टंट सी नाहीये, त्याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, ए ची व्हॅल्यू आपल्याला चूज करावी लागेल. तर या इंटिग्रल मध्ये ए ची अशी व्हॅल्यू चूज करायची जेणेकरून हे इंटिग्रेशन इझिली सॉल्व्ह होईल. ओके, तर सो पुट ए इज इक्वल टू, जर आपण 0 घेतलं तर एक्स रेस टू 0 हा 1 असतो, 1 मायनस 1 0. ए इज इक्वल टू 0 पुट करूया इक्वेशन मध्ये, इम्प्लाइज या इक्वेशनला मी म्हणतो इक्वेशन 2, याला म्हणतो मी इक्वेशन 1. पुट ए इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 फर्स्ट, देन वी गेट I of 0 is equal to log 0 plus 1 plus c. So this implies I of 0 is equal to c since log 1 is 0. Okay, या ठिकाणी log 1 is log 1 ची व्हॅल्यू 0 असते. Now put a is equal to 0 in equation 1. So we get I of 0 is equal to integration 0 to x raised to 0 minus 1 upon log x, right, dx. So this become 0. X raised to 0 ची व्हॅल्यू असते काय, x raised to 0 is 1. Okay, so 1 minus 1 become 0, definite integration of 0 is 0. And therefore I of 0 ची व्हॅल्यू 0 आली, so c is equal to 0. So this implies I of a is equal to, c ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायची, म्हणजे ते आलं लॉग ऑफ ए प्लस 1. दिस इज अवर फायनल आन्सर, लॉग ऑफ ए प्लस 1, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा कशा पद्धतीने सोडवलेला आहे. तिसरं एक्झाम्पल बघूया. तिसऱ्यामध्ये आय ऑफ ए दिलेला आहे पहा, तो आहे इंटिग्रेशन 0 टू पाय, राइट, सॉरी इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, अपर लिमिट इज इन्फिनिटी, e रेज टू मायनस इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर dx. ओके, आणि या ठिकाणी डी आय बाय डी ए ची व्हॅल्यू विचारलेली आहे. त्याला ऑब्झर्व केलं तर लगेच लक्षात येते की या ठिकाणी दोन्ही लिमिट कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत, म्हणजे रूल नंबर 1 यूज करायचा. So therefore di of a by dA is equal to integration 0 to infinity partial derivative with respect to a of e raised to minus of x square minus plus a square upon x square bracket complete dx. So this become integration 0 to infinity, exponential function आहे त्याच्यामध्ये a पॉवरला i येतो, म्हणजे exponential फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह exponential फंक्शनच येणार आहे आणि त्याला मल्टिप्लाय पॉवरला a च्या ऐवजी जे फंक्शन आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a. सो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह असणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a dx. सिन्स d dx of e raised to f of x
इज इक्वल टू ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्हचा. या पद्धतीने आलं पाहिजे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू याच्यामध्ये ए नाहीये डेरिव्हेटिव्ह 0 आला प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तसा आणि त्याला मल्टिप्लाय ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2a dx. तर या पद्धतीने हे झालेलं आहे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2a अपॉन एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट dx. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये येते. हा स्टँडर्ड फॉर्म बघा कुठं आहे, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी सर्वांमध्येच आहे. 2a अपॉन एक्स स्क्वेअर ही टर्म कुठं आहे बा प्लस 2a अपॉन एक्स स्क्वेअर. या ठिकाणी प्लस 2a अपॉन एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन जसं हवा आहे तसं ॲज इट इज त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, ते एकदा ऑब्झर्व करा कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. चौथं एक्झाम्पल बघूया. चौथं एक्झाम्पल काय आहे ते एकदा रीड करा व्यवस्थित. फोर्थ एक्झाम्पल, याच्यामध्ये पहा इंटिग्रल दिलेला आहे एफ ऑफ टी इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे इंटिग्रेशन टी टू टी स्क्वेअर ई रेस टू टी एक्स स्क्वेअर डीएक्स, राईट. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे डी एफ बाय डी टी. So therefore df by dt, f चा डेरिव्हेटिव्ह हवा आहे विथ रिस्पेक्ट टू t. या ठिकाणी t हा पॅरामीटर आहे. ओके, हे तर क्लिअर झालं. आणि लिमिट जर बघितली तर दोन्ही t चे फंक्शन आहेत म्हणजे आपल्याला सेकंड रूल अप्लाय करायचा आहे. सो दिस बिकम इंटिग्रेशन t टू टी स्क्वेअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ऑफ e रेस टू t x स्क्वेअर dx, देन प्लस साइन फंक्शन मध्ये t च्या ऐवजी x च्या ऐवजी अप्पर लिमिट रिप्लेस करा म्हणजे ते झालं t इंटू टी स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके, आणि याला मल्टिप्लाय अप्पर लिमिटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, नंतर मायनस साइन देऊन फंक्शन मध्ये टी एक्सच्या ऐवजी लोअर लिमिट पुट करा टी आणि त्याला मल्टिप्लाय त्या लोअर लिमिटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, तर या पद्धतीने आपला फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करतोय आणि मग येऊन जाईल पहा इंटिग्रेशन टी टू टी स्क्वेअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन ॲज इट इज. आणि इथं पॉवरला फक्त टी नाहीये, टी एक्स स्क्वेअर आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1 इंटू एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके, एक्स स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे तो आहे तसा आहे. इथं क्वेश्चन प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा नाही, एक्स स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे. ओके, dx ॲज इट इज, देन प्लस ई रेस टू टी रेस टू 2 रेस टू 2 म्हणजे टी रेस टू 4 इंटू टी रेस टू 5 झालं. ते टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2t मायनस याला ई रेस टू टी क्यूब टी स्क्वेअर इंटू टी क्यूब आणि डेरिव्हेटिव्ह आला 1. या पद्धतीने इंटिग्रेशन झालं पहा टी टू टी स्क्वेअर एक्स स्क्वेअर ई रेस टू टी एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस 2t ई रेस टू 5 मायनस ई रेस टू 3. ओके, हा ऑप्शन बघा कुठल्या याच्यामध्ये आहे. चौथं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. ई रेस टू 5 ला मल्टिप्लाय 2t. ओके, याच्यामध्ये आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय केलेला नाहीच आहे. चारही ऑप्शन मध्ये हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तसा ठेवला म्हणजे फक्त हा डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाय केलेला आहे. ओके, तर ही टर्म आहे तशी राहील पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ई रेस टू टी एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे पहा 2t ई रेस टू 5. ओके, आणि मायनस आहे ई रेस टू 5 म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, या ठिकाणी हे जे इंटिग्रेशनचा डेरिव्हेटिव्ह आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह तो आहे तसा ठेवलेला आहे, सिम्प्लिफाय केलेला नाही. आपण पण त्याला आहे तसा ठेवू. पुढच्या दोनच टर्म सिम्प्लिफाय केलेल्या आहेत. ओके, तर ते एकदा सिम्प्लिफाय करताना थोडं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, नाही तर विनाकारण आपण ते सिम्प्लिफाय करत बसतो आणि आपलं काम वाढत राहतं. ओके, ते एकदा बघणं गरजेचं आहे. इंटिग्रेशन टी टू टी स्क्वेअर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ऑफ ई रेस टू टी एक्स स्क्वेअर
dx plus this function. So this is option C. Okay. पाचवा एक्झाम्पल बघा. पाचव्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे? पाचव्या एक्झाम्पल मध्ये आपण फाय ऑफ ए आपल्याला दिलेला आहे 5 मध्ये. फाय ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x minus e raised to minus ax divided by x into sec x. This is given integral आणि आपली रिक्वायरमेंट आहे पहा डी फाय बाय डी ए दिलेला आहे. डी फाय बाय डी ए सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तो दिलेला आहे a डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस 1 आणि आपलं टार्गेट आहे याचं सोल्युशन फाइंड करणं म्हणजे फाय ऑफ ए फाइंड करणं. इथं फाय ऑफ ए चा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे आपल्याला फाय ऑफ ए पाहिजे. याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू ए कारण ए च्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह आहे. तर या ठिकाणी ही साइड होईल इंटिग्रेशन डी फाय बाय डी ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ए अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 डी. ओके, या ठिकाणी हे 5 आणि याचं इंटिग्रेशन पहा याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. ओके, इंटिग्रेशन सोडवायचं आपल्याला. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला याच्यासाठी नाही, आपल्याला याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल आणि मग हे डायरेक्टली येऊन जाईल 1/2 लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉन्स्टंट सी. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स. खाली जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर खालच्या फंक्शनचा लॉग येतो. ओके, हे खालचं फंक्शन आहे ए स्क्वेअर प्लस 1 आणि वरती ए होतं ए स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 2a. Derivative with respect to a of a square plus 1 is equal to 2a plus 0 is equal to 2. वरती फक्त a आहे, 2 पाहिजे म्हणून 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. ओके, तर या पद्धतीने हे फाय ऑफ ए फंक्शन येत आहे. तर मी फाय ऑफ ए लिहितो. ओके, कारण या ठिकाणी पॅरामीटर ए आहे आणि आता पुढे जाऊन आपल्याला फाय ऑफ ए मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये याला इक्वेशन 1 म्हणा, त्याला इक्वेशन 2 म्हणा. हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल फाइंड करायचा आहे आपल्याला आणि तो फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला पॅरामीटर ए ची व्हॅल्यू चूज करावी लागेल जेणेकरून ते हे इक्वेशन इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ए ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर हे दोन्ही फंक्शन सेम होतील. ओके, आणि त्याचं इंटिग्रल 0 येऊन जाईल. म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू या ठिकाणी चूज करायची. पुट ए इज इक्वल टू 1 इम्प्लाइज फाय ऑफ 1 इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये पुट केली ती व्हॅल्यू त्याला 1/2 लॉग ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस सी. म्हणजे फाय ऑफ ए ची व्हॅल्यू आलेली आहे, सॉरी फाय ऑफ 1 ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2 लॉग 2 प्लस सी. ओके, याला म्हणून इक्वेशन 3. आता पुढे जाऊन काय करायचंय की ए ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. पुट ए इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. सो दिस इम्प्लाइज फाय ऑफ 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e raised to minus x minus e raised to minus x upon x sec x dx. आणि याची वजाबाकी 0 येणार आहे. 0 चं डेफिनेट इंटिग्रेशन 0 येईल. म्हणजे फाय ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आलेली आहे? फाय ऑफ 1 ची व्हॅल्यू आलेली आहे 0. मग ती व्हॅल्यू पुट फाय ऑफ 1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 3. ते इक्वेशन 3 मध्ये पुट करूया म्हणजे आपल्याला भेटेल 0 इक्वल टू 1/2 लॉग 2 प्लस सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2 लॉग 2. ओके, तर आलेली सी ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये ती व्हॅल्यू पुट केली तर काय होईल पाहते? ते होणार आहे 1/2 लॉग ऑफ a square plus 1 then value of c is minus, या ठिकाणी मायनस साइन येते, मायनस 1/2 log 2. 1/2 दोघांमध्ये आहे बाहेर येईल. 2 log ची वजाबाकी मध्ये काय होतं? त्यांच्या भागाकाराचा लॉग येतो म्हणजे येणार आहे लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय आलं ते इथं लिहितो पहा मी. फायनल आन्सर येतंय पहा आपलं सी ची व्हॅल्यू आली मायनस 1/2 लॉग 2. ही पुट केली आपण इक्वेशन 2 मध्ये आणि इक्वेशन 2 आपल्याला भेटलेलं आहे पहा
phi of a is equal to 1 upon 2 log of a square plus 1 minus 1 upon 2 log 2. दोघांमध्ये 1 upon 2 आहे ते कॉमन काढलं, दोन लॉगची वजाबाकी म्हणजे त्यांच्या भागाकाराचा लॉग, म्हणजे आलं लॉग a स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2. हे आहे फायनल आन्सर. कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते एकदा ऑब्झर्व करा. ऑप्शन नंबर डी हा बरोबर ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. या पद्धतीने याला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे का, एक्झाम्पल नंबर 6. ते बघूया कसं सोडवायचं आहे ते. 6 नंबर एक्झाम्पल. याच्यामध्ये फाय ऑफ ए आपल्याला दिलेला आहे. तो दिलेला आहे फाय ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 मायनस कॉस ए एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर dx. आणि या ठिकाणी डी फाय बाय डी ए आपल्याला दिलेला आहे. डी फाय बाय डी ए इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मी इंटिग्रेट करायला इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू ए च्या रिस्पेक्टिव्ह याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि मग ते होऊन जाईल पाय इंटिग्रेशन डी फाय बाय डी ए इज इक्वल टू इंटिग्रेशन पाय बाय 2 डी. ओके, म्हणजे आपल्याला भेटेल फाय ऑफ ए, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतात आणि उरतो फाय. फाय हे एचं फंक्शन आहे म्हणून मी त्याला फाय ऑफ ए लिहितो. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन मध्ये 1 उरला, 1 से इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू ए प्लस कॉन्स्टंट सी. हे झालं इक्वेशन 2. हे असणार आहे इक्वेशन 1. या ठिकाणी आपल्याला ए ची व्हॅल्यू चूज करावी लागेल. पुट ए इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू अशी घ्यायची जेणेकरून हे इंटिग्रेशन इझिली आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. ओके, ए ची व्हॅल्यू मी 0 घेतो, म्हणजे इथं 0 घेतलं की कॉस 0 1 असतं, 1 मायनस 1 0 होऊन जाईल. सो दिस इम्प्लाइज फाय ऑफ 0 is equal to 0 plus c. So this implies phi of 0 is equal to c. Equation number 3. Now put a is equal to 0 in equation 1. So this implies phi of 0 is equal to integration 0 to infinity 1 minus cos 0 divided by x square dx. So this is equal to integration 0 to infinity 1 minus 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx बिकम 0. ओके, या पद्धतीने फाय ऑफ 0 ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे आपल्याला, 0 भेटलेली आहे. आणि मग ही व्हॅल्यू पुट करायची. पुट फाय ऑफ 0 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 3. ती व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट केली तर आपल्याला ते भेटून जाईल पहा 0 इज इक्वल टू सी. आणि मग ही व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 2. सी ची आलेली 0 व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करायची. Therefore phi of a become pi by 2 into a. So this is our final answer. एकदा ऑब्झर्व करा कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. इझिली आन्सर मिळते. सातवा एमसीक्यू आहे पहा याच्यामध्ये आपला. सेवन मध्ये आपल्याला दिलेला आहे फाय ऑफ अल्फा आपल्याला दिलेला आहे. फाय ऑफ अल्फा इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी राइट e रेज टू मायनस एक्स साइन एक्स डिवाइडेड बाय एक्स dx. ओके, आणि डी फाय बाय डी ए, डी फाय बाय डी अल्फा दिलेला इथं अल्फा आहे पहा, तो दिलेला आहे 1 अपॉन अल्फा स्क्वेअर प्लस 1. ओके, आपल्याला फाय ची व्हॅल्यू हवी आहे म्हणजे हे सिम्प्लिफाय करावं लागेल, याला इंटिग्रेटिंग करावं लागेल. सो इंटिग्रेटिंग, याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला भेटेल इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू अल्फा. So we get integration d phi by d alpha is equal to integration 1 upon alpha square plus 1 d alpha. So this become phi of alpha
इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतील एकमेकाला आणि फाय ऑफ अल्फा वर येईल आणि या साईडला येईल टॅन इनवर्स ऑफ अल्फा प्लस कॉन्स्टंट्स. कोणता फॉर्म्युला यूज केला इंटिग्रेशनचा? dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. ओके, व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट असा हा फॉर्म्युला आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. हे आहे इक्वेशन नंबर 2. आणि मग आता अल्फाची व्हॅल्यू आपल्याला चूज करायची जेणेकरून हे इंटिग्रेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, पण या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन एक्स दिलेलं आहे, म्हणजे ही टर्म 1 आली पाहिजे असा अल्फा चूज करायचा. ईच्या पॉवरला अल्फा आहे, अल्फा जर 0 घेतला तर एक्सपोनेन्शियल फंक्शनची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे, पुट अल्फा इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. सुरुवातीला 2 मध्ये ते पुट करूया. सो फाय ऑफ 0 is equal to tan inverse of 0 plus c. So this implies phi of 0 is equal to c. Equation number 3. Since tan inverse 0 is 0. Okay. Now put a is equal to 0 in equation 1. So we get phi of 0 is equal to integration 0 to infinity e raised to 0 sin x upon x dx. So this become integration 0 to infinity sin x upon x dx असे इंटिग्रल आलेलं आहे.